आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। चेहरे दोन पण स्टाईल एकच। बहादूरवाडीत उतरला गोपीचंद पडळकर यांचा हुबेहूब लुक। वळवा तालुक्यात सोशल मीडिया पॅटर्न हिट। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच चेहऱ्याचे, एकाच स्टाईलचे आणि एकाच आवेशाचे दोन नेते चर्चेत आले तर होय, तुम्ही बरोबर ऐकले। जतचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच वळवा तालुक्यात हॅमलेट पण ग्रेट आहे हे म्हणत तोफ डागली। पण सध्या चर्चा आमदार पडळकरांची नाही तर त्यांच्यासारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या एका युवा नेत्याची आहे। बहादूरवाडीचे महेश घोरपडे सध्या वाळवा तालुक्यात डमी गोपीचंद म्हणून तुफान चर्चेत। काय आहे या दोन नेत्यांमधील साम्य आणि राजकीय योगायोग, पहा आमचा हा खास रिपोर्ट। बॉडी लँग्वेज पासून ते बॅचलर स्टेटस पर्यंत आमदार पडळकर आणि महेश घोरपडे यांच्यातील अनोखे योगायोग। राजकारणात हुबेहूब दिसणारे चेहरे अनेकदा जनतेचे लक्ष वेधून घेतात। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सध्या असंच एक जबरदस्त राजकीय समीकरण आणि हुबेहूब साम्य असणारे व्यक्तिमत्व सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत चर्चेचा विषय बनला आहे। बहादूरवाडीचे तरुण सामाजिक कार्यकर्ते महेश घोरपडे यांच्याकडे पाहिल्यावर लोकांना जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचीच आठवण येते। आमदार गोपीचंद पडळकर यांची केसांची विशिष्ट स्टाईल आणि त्यांची कपडे घालण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे। बहादूरवाडीच्या महेश घोरपडे यांनीही तीच स्टाईल आणि हुबेहूब चेहऱ्याची ठेवण यामुळे तालुक्यात सर्वांचे लक्ष वेधले आहे। केवळ लुकच नाही तर लोकांमध्ये मिसळताना आणि सामाजिक कामात आपली भूमिका मांडताना महेश घोरपडे यांची आक्रमक शैली आमदार पडळकरांची आठवण करून देते। आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात पडळकरवाडीतून केली होती। दुसरीकडे महेश घोरपडे यांचेही राजकारणाचा श्रीगणेशा बहादूरवाडी या वाडीतूनच झाला आहे। या दोघांमधील सर्वात मोठा आणि रंजक योगायोग म्हणजे आमदार पडळकर हे अजून अविवाहित आहेत आणि योगायोगाने बहादूरवाडीचे महेश घोरपडे हे देखील अजून अविवाहितच आहेत। महेश घोरपडे हे केवळ लुकमुळे चर्चेत नाहीत तर आष्टा, कोरेगाव, येलूर आणि बहादूरवाडी परिसरातील त्यांच्या सामाजिक कार्यामुळे लोकांच्या गळ्यातील तैत बनले आहेत। लोकनेते केशवराव घोरपडे बहुउद्देशीय संस्था आणि महेश घोरपडे मित्र परिवार यांच्या माध्यमातून त्यांनी रक्तदान, आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचे मोठे जाळे विणले आहे। महिला सक्षमीकरणासाठी बहादूरवाडीत 200 महिलांना लघुउद्योग सुरू करून देण्याचा त्यांचा मानस त्यांच्यातील दूरदृष्टी दाखवतो। महेश घोरपडे यांच्या या अनोख्या पॅटर्नला आणि सामाजिक कार्याला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे पाठबळ लावत आहेत। खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, अरुंधती महाडिक, आमदार विनय कोरे, स्मिता आर पाटील आणि सम्राट महाडिक यांसारख्या बड्या राजकीय नेत्यांशी असणारे त्यांचे सलोख्याचे संबंध त्यांच्या राजकीय वजनाची साक्ष देतात। एकंदरीत वाळवा तालुक्यात सध्या डमी गोपीचंद म्हणजेच महेश घोरपडे यांच्या नावाची क्रेज पाहायला मिळत असून येत्या काळात त्यांची ही आक्रमक घोडदौड राजकीय पटलावर काय नवीन चमत्कार करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट M24 तास न्यूज सांगली।